आज HDFC बँक अचानक का पडला? चेअरमॅनने अचानक रेजिग्नेशन का दिला? आणि सर्वात इम्पॉर्टंट, हा स्टॉक अजून पडणार का? चला आज पूर्ण ट्रूथ सिंपल भाषेत समजून घेऊया. चला, वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल निफ्टी नेव्हिगेटर. काल मार्केटमध्ये एक मोठा स्टॉक आला, कारण HDFC बँकसारखा स्ट्रॉंग स्टॉक अचानक 8 ते 9% खाली आला. आणि सगळ्यात माइंडमध्ये एकच क्वेश्चन, काय चाललं आहे कंपनीमध्ये? पहिला आणि सर्वात मोठा रिझन, गव्हर्नन्स इश्यू. चेअरमॅनने रेजिग्नेशन देताना क्लिअर सांगितलं, कंपनीचे काही डिसिजन त्यांच्या इथिक्सशी मॅच होत नाही. म्हणजे कंपनीमध्ये काही इंटरनल इश्यू होते, ते टॉप लेवलवरच ॲग्री होत नव्हती. आणि जेव्हा लिडरशिपमध्ये प्रॉब्लेम येतो, इन्व्हेस्टर लगेच घाबरतो. रिझल्ट, ट्रस्ट कमी होतो आणि स्टॉकवर प्रेशर येते. रिझन नंबर 2, AT1 बॉन्ड. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. दुसरा म्हणजे रिझन, ATM बॉन्ड मिससेलिंग. पण याआधी समजून घेऊया AT बॉन्ड म्हणजे काय. ATM बॉन्ड म्हणजे बँकसाठी एक स्पेशल टाईपचा बॉन्ड असतो, जो FD सारखा सेफ नसतो. हा हाय रिस्क इन्स्ट्रुमेंट असतो आणि वर्स्ट केसमध्ये हे बॉन्ड 0 म्हणजे राईट ऑफ होऊ शकतात. आता प्रॉब्लेम काय झाला? बँकने काही कस्टमरला हे रिस्की बॉन्ड प्रॉपर रिस्क एक्सप्लेन न करता सेल केली आणि लोकांना वाटले सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, पण ॲक्च्युअलमध्ये रिस्क खूप जास्त होता. त्यामुळे कस्टमरचा ट्रस्ट कमी झाला आणि रेग्युलेटरी प्रेशर वाढला आणि बँकची रेप्युटेशन डॅमेज झाली. म्हणून स्टॉकवर प्रेशर आला. रिझन नंबर 3, इंटरनल कन्फ्लिक्ट आणि मर्जर. रिझन तिसरी, इंटरनल कन्फ्लिक्ट. बोर्ड आणि मॅनेजमेंटमध्ये डिसॲग्रीमेंट होतो, स्ट्रॅटजी आणि डिसिजनवर क्लॅश होतो. आणि त्याच वेळी HDFC मर्जर नंतर ग्रोथ थोडी स्लो झाली होती. म्हणजे ऑलरेडी सेंटिमेंट वीक होता आणि वरून ही निगेटिव्ह न्यूज आली, म्हणून इम्पॅक्ट डबल झाला. आता चार्ट ॲनालिसिस काय म्हणतो, चला बघूया. हा HDFC बँकचा वीकली चार्ट आणि क्लिअरली दिसतो की स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहे. वरून जवळपास 25 ते 30% करेक्शन झाला आहे. अराऊंड 750 ते 770 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे. येथे थोडा स्टॉक स्टेबलाइज होताना दिसतो आहे. व्हॅल्यूम बघितलं तर सेलिंग प्रेशर जास्त आहे. इंडिकेटर काय सांगते? MACD अजून निगेटिव्ह, RSI ओव्हरसोल्ड झोनजवळ आहे, म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये बाउन्स येऊ शकतो. ओव्हरऑल ट्रेंड अजूनही वीक आहे. मार्केट सायकोलॉजी म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक बिझनेसमुळे नाही पडत, स्टॉक ट्रस्टमुळे पडतो. आणि इथेच एक्झॅक्टली तेच झाले. आता नेमकं समोर काय करायचं? व्हॉट नेक्स्ट? शॉर्ट टर्ममध्ये व्हॉलॅटिलिटी राहील, न्यूज बेस मोमेंट येतील, पण लाँग टर्ममध्ये HDFC बँक अजूनही फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नका, पण स्मार्ट डिसिजन घ्या. शेवटी तुम्हाला एवढंच सांगणं आहे, जर तुम्हाला क्लिअर आणि प्रॅक्टिकली स्टॉक ॲनालिसिस पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, निफ्टी नेव्हिगेटर. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा नक्की. आणि शेवटचं बोलणं, ही माहिती फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. मी SEBI रजिस्टर ॲडवायझर नाही आहे. म्हणून कोणत्याही इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्यापूर्वी तुमचा स्वतःचा रिसर्च करा किंवा फायनान्शियली ॲडवायझरचा सल्ला घ्या. थँक्यू सो मच.